नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी अर्थातच रशिया युक्रेन युद्धाबाबतची मोठी, आणि ती म्हणजे रशिया युक्रेनमध्ये चर्चेची पुढील फेरी सुरू झाली आहे. पोलिश बेलारूस सीमेवरती आता ही चर्चा सुरू होणार आहे. चर्चेतून युद्धावरती तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. रशिया युक्रेन बैठकीकडे या संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय, कारण चर्चेची पुढची फेरी ही पोलिश बेलारूस सीमेवरती होणार आहे. आणि म्हणूनच संपूर्ण जगाचं लक्ष रशिया युक्रेन यांच्या पुढच्या चर्चेच्या फेरीकडे लागलेलं आहे. कारण या चर्चेतून तरी मार्ग निघतो का आणि हे युद्ध थांबतं का, याचीच सगळेजण वाट पाहतायत. कारण होणारं नुकसान आणि हे युद्ध, यामुळे कुणालाही इच्छा नाही की हे युद्ध पुढे आणखी चालावं, लवकरात लवकर युद्ध थांबावं, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. आणि त्यासाठी चर्चेची ही दुसरी फेरी आहे. या संदर्भात आपण बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. प्रशांत, चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये काही निष्पन्न झालं नाही, मात्र दुसऱ्या फेरीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. काय सांगाल? बरोबर आहे. काल साधारणतः 6 तास चर्चा झाली. त्या 6 तासाच्या पहिल्या फेरीमध्ये कुठलाही असा निर्णय होऊ शकला नाही. रशिया असो का युक्रेन, या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळादरम्यान ही चर्चा झाली. पण या चर्चेतून काही आउटपुट बाहेर निघालं नाही. पण दुसरीकडे जर बघितलं तर रशियाने अजूनही जोरदार मारा हा युक्रेनवर सुरू ठेवलेला आहे. अनेक ठिकाणी रॉकेट लॉन्चर आणि बॉम्ब गोळ्या आणि रणगाड्या झाल्या, जोरदार बॉम्ब वर्षाव केला जातो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या 2 शहर जे आहे ते रशियाने ताब्यात घेतलेले आहे. एक न्यूक्लिअर प्लांट देखील ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेची दुसरी फेरी सुरू होणार आहे. पॉलिश बेलारूस सीमा जी आहे त्या सीमा भागामध्ये पुन्हा एकदा ही चर्चा सुरू होणार आहे की ज्या पद्धतीने युक्रेन आणि रशियामधलं जे युद्ध सुरू आहे, या युद्धातून तोडगा काढता यावा, यासाठी अत्यंत महत्वाची बैठक ठरणार आहे. साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते की यातून काहीतरी निष्पन्न होईल असं सर्व जगाला वाटतंय, आणि त्याचमुळे या फेरीला अत्यंत महत्व आलेलं आहे. जी प्रशांत, आणि पोलिश बेलारूस सीमेवरती ही चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं दोन्ही देश काही माघार घ्यायला तयार नाहीयेत. त्यामुळे चर्चा केल्यानंतर तरी यात काही मार्ग निघतो का, याकडे संपूर्ण जगाचं जे लक्ष लागलेलं आहे. काय नेमक्या अपेक्षा आहेत? बऱ्याच अपेक्षा आहेत या दुसऱ्या फेरीतल्या चर्चेकडून. त्यामुळे काय होऊ शकतं आज? महत्वाचं म्हणजे हे यापूर्वी जर बघितलं आपण तर या दोन्ही देशाच्या चर्चेदरम्यान खास करून प्रमुखतेने रशियाच्या 2 मागण्या आहेत. एक तर युक्रेनने शरणागती पत्करावी, आणि दुसरी जी अत्यंत महत्वाची मागणी आहे की नाटोच्या सैन्य बळामध्ये युक्रेनने सहभागी होऊ नये आणि नाटोला आपली जमीन उपलब्ध करून देऊ नये. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं तर दुसरी जी मागणी आहे त्या मागणीवरती युक्रेन गंभीरपणे विचार करू शकतो. पहिल्या मागणीला राष्ट्रपती जे युक्रेनचे आहेत त्यांनी विरोध दर्शवला आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत शरणागती पत्करणार नाही, आम्ही जीव देऊ पण आम्ही शरणागती पत्करणार नाही, असं युक्रेनच्या राष्ट्रपतींनी घोषणा केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर यापूर्वी युक्रेन चर्चेसाठी देखील तयार नव्हता. पण साधारणतः 4 दिवसानंतर जेव्हा नुकसान पाहायला मिळालं युक्रेनमधलं, त्यानंतर कुठेतरी चर्चेची फेरी सुरू झालेली आहे. यावेळेला जर बघितलं तर रशिया ही लष्करी सामर्थ्यामध्ये युक्रेनपेक्षा 10 पट मोठं असं आहे त्याच्याकडे. त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहे, मोठी संख्याबळ आहे, मोठे रणगाडे आहेत. हे असं असताना युक्रेन देखील आपल्या मनुष्यबळाच्या आधारावरती रशियाचा जोरदार विरोध करत आहे. रशिया युक्रेनमधला प्रत्येक व्यक्ती आता बंदूकधारी होऊन तो रशियाच्या सैनिकांच्या समोर उभा राहत आहे. आणि त्यामुळे जी पायदळ सेना आहे रशियाची, ज्याला आपण आपला ज्या पद्धतीने म्हणतोय की शिपाई म्हणतात किंवा त्याला आर्मी जी आहेत, त्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आता या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. जी प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे या युद्धावरती तोडगा काढण्यासाठी म्हणून रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची दुसरी फेरी होतीये पोलिश बेलारूस सीमेवरती.
संयुक्त राष्ट्र महासभेचं विशेष सत्र सुरू आहे. रशिया युक्रेन युद्धासंदर्भात हे सत्र बोलावण्यात आलंय. तत्काळ शस्त्रसंधी करावी अशी सूचना संयुक्त राष्ट्र महासभेनं केलेली आहे. तत्काळ चर्चा सुरू करावी अशी सूचना सुद्धा संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं केली आहे. वाढत्या हिंसाचाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय, त्यांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे सैन्यानं मागे फिरावं असं आवाहन युएनचे महासचिव अँटोनियो ग्युटेरेस यांनी केलंय. शांतता हाच पर्याय असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. युक्रेनला सर्व ती मदत केली जाईल, त्यांना एकटं सोडलं जाणार नाही असंही संयुक्त राष्ट्रानं म्हटलंय. तत्काळ शस्त्रसंधी करावी आणि युक्रेनला मानवतेच्या दृष्टीनं संपूर्ण मदत करणार, संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी केलेली ही महत्त्वाची सूचना. संयुक्त राष्ट्र महासभेचं विशेष सत्र सुरू आहे आणि यामध्येच रशिया युक्रेन या युद्धावरती युएनच्या महासभेमध्ये चर्चा सुरू आहे आणि या युद्धादरम्यान एक विशेष सत्र बोलावण्यात आलेलं आहे. त्यामुळे तत्काळ शस्त्रसंधी करावी अशी सूचना संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी केलेली आहे. आता बघूयात याला कसा प्रतिसाद मिळतो. याच संदर्भात भारतातली तिसरी बैठक सुद्धा पार पडली. मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली असून भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न करा असे आदेश किंवा निर्देश पोलंडला जाणाऱ्या मंत्र्यांना पंतप्रधान मोदींनी दिलेले आहेत. जे काही केंद्रीय मंत्री आहेत भारतातले ते या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी स्वतः युक्रेनच्या आसपासच्या किंवा शेजारील देशांमध्ये पाठवले जात आहेत आणि पोलंडला जे काही केंद्रीय मंत्री पाठवले जात आहेत भारत सरकारकडून त्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत की भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न करा. आणि त्यासाठीच एक तिसरी महत्त्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि भारतातली तिसरी बैठक संपली मोदींच्या अध्यक्षतेखाली आणि भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न करा असे निर्देश पंतप्रधानांनी पोलंडला जाणाऱ्या सर्व मंत्र्यांना दिलेले आहेत. काही मंत्री हे युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवले जात आहेत कारण युक्रेन सोडून जे काही अडकलेले भारतीय आहेत ते आजूबाजूच्या देशांमध्ये स्थलांतरण करतायत आणि तिथून त्यांची सुटका करण्यासाठी म्हणून केंद्रातल्या काही मंत्र्यांना त्या देशांमध्ये पाठवलं जातंय. आता बातमी आहे भारतीयांना दिलासा देणारी. युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन चौथं विमान मुंबईमध्ये दाखल होणार आहे. युक्रेनमधून आतापर्यंत शेकडो भारतीयांना ऑपरेशन गंगा या मोहिमेच्या माध्यमातून मायदेशी परत आणण्यात यश आलंय. मुंबईमध्ये विमान सकाळी 8 वाजता पोहोचणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एअरपोर्टवरती येणार आहेत. या सगळ्या मुलांचं किंवा भारतीयांचं स्वागत करण्यासाठी आज सकाळी 8 वाजता चौथं विमान हे युक्रेनहून भारतामध्ये येत आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांना घेऊन आणखी एक विमान येणार आहे. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. सुस्मिता, आता हे चौथं विमान मुंबईमध्ये येत आहे. साधारण किती भारतीय या विमानातून मुंबईमध्ये येतील आणि किती वाजेपर्यंत? साधारणपणे सकाळी 6:30च्या दरम्यान हे फ्लाईट जे युक्रेनमधनं रोमानिया या देशातनं मुख्यत्वे तिथल्या एअरपोर्टवरनं हे निघालेलं होतं आणि हे मिशन गंगा ऑपरेशन गंगा अंतर्गत केंद्र सरकारनं अनेक विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठीचा एक महत्त्वाचा प्रयत्न केलेला होता. साधारणपणे 219 विद्यार्थी हे या एअरपोर्टवरती आज येणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये मुंबईतील आणि महाराष्ट्रातील एकूण साधारणपणे 20 ते 25 मुलं आहेत. आणि ज्या पद्धतीनं युद्धाची परिस्थिती आणि युद्धाच्या सावटाखाली संपूर्ण देश सध्या आहे, त्यामुळे भीतीचं वातावरण कुटुंबियांमध्ये होतं, विद्यार्थ्यांमध्ये होतं आणि अशा विद्यार्थ्यांना जे वैद्यकीय शिक्षण असेल किंवा इतर अनेक पद्धतीचं शिक्षण घेण्यासाठी युक्रेन किंवा लगतच्या देशांमध्ये गेलेले होते त्यांना परत आणण्याचं मोठं मिशन हाती घेण्यात आलेलं होतं. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा इथे येणार आहेत आणि साधारणपणे फ्लाईट डिले झाल्यामुळे 8:30 वाजेपर्यंत इथे पोहोचणार आहेत. काही कुटुंबीय आता माझ्या सोबत आहेत ज्यांची मुलं ही तिथे आहेत. तुमचा मुलगा नेमका कुठे होता आणि कशा पद्धतीनं त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले गेले? माझा मुलगा चर्निवोस्टी इथे होता. युक्रेनमध्ये चर्निवोस्टी म्हणून आहे, बुकोव्हिन युनिव्हर्सिटीत शिकायला येतो. MBBSच्या सेकंड इयरला होता तो. आणि ज्यावेळेला ते खार्किवला बॉम्ब पडला त्यावेळेला तो मग त्यावेळेला त्यांनी इंडियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट केला आणि इंडियन एम्बेसीने त्यांना मग सपोर्ट करून त्यांना रोमानिया बॉर्डरपर्यंत आणलं. पण तिथे रोमानिया बॉर्डरला त्याला साधारणतः एक 16 ते 17 तास स्टँडिंग उभं राहावं लागलं
नंतर मग बॉर्डर क्रॉस झाल्यानंतर मग तिथे रोमानियाच्या लोकांनी त्या खूप मुलांना खूप मदत केली आणि साधारणतः तो काल रात्री 2 वाजेपर्यंत त्या आपल्या एअरपोर्टला आला तो. खरं तर या सगळ्या याच्यामध्ये कुटुंबीय म्हणून तुम्ही त्यांच्या सोबत होतात. काही त्रास झाला का मुलांना येताना किंवा काय परिस्थिती आहे तिकडे? त्रास म्हणजे असा झाला त्यांना की जेव्हा त्यांना बॉर्डरपर्यंत जायचं आहे असं त्यांना जेव्हा कळलं आणि जेव्हा त्यांची बस तिथे आली होती तर खूप सारी अशी मुलं होती आणि बसची वाट बघत होते की बसमधून जायचं आहे आणि किती बसमध्ये मुलं बसणार आहे. 219 वगैरे असे मुलं एका बसमधून जात होते. जेव्हा तो बघत होता की बस फुल झालेली, माझा नंबर नाही लागला, लिस्टमध्ये नावच नव्हतं, तर ते तसं आम्हाला टेन्शन वाटत होतं की कधी नंबर लागेल असं, कारण खूप सारी मुलं होती आणि खूप जाम गर्दी झाली होती तिथे. आणि मग जेव्हा तिकडे ते लोक गेले बॉर्डरवरती, तिथे बॉर्डरवर गेल्यानंतर असं की त्यांना 15 ते 16 तास बॉर्डर क्रॉस करण्यासाठी तिथे स्टँडिंग उभं राहावं लागलं. खाण्याची व्यवस्था नव्हती, टॉयलेटला जायची व्यवस्था नव्हती आणि मुलांना पाणी नव्हतं. -2 डिग्री टेम्परेचरमध्ये ते पोरं स्टँडिंग 15 ते 16 तास उभे होती. त्याच्यानंतर त्यांना बॉर्डर क्रॉस केल्यानंतर बस फुल झाली, जी रोमानिया एअरपोर्टला जाणार होती बस गेल्यामध्ये जेव्हा मुलं पाय झाली, मुलींना प्राधान्य दिलं जात होतं की पहिले मुली जेव्हा बसमध्ये गेल्या, काही मुलं होती तर बस पॅक झाली. माझा मुलगा जिथे होता त्या वेळेमध्ये त्याच्यासोबत 5 ते 6 मुलं होती जी इंडियातून होती, म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यातून होती, महाराष्ट्रातली होती, काही दिल्ली वगैरे अशा साईडची होती. अँड मग ते बस पॅक झाल्यामुळे त्यांना एक टॅक्सीवाला तिथे आलेला आणि त्यांनी बोलला की तुम्हाला काय हेल्प पाहिजे का, एअरपोर्टला वगैरे पोहोचायचं असेल, तुम्हाला पैसे वगैरे आम्ही काही घेणार नाहीये पण तुम्हाला आम्ही हेल्प करू. मग हे 6 ते 7 मुलं, त्यांच्याबरोबर एक मुलगी होती फक्त 6 ते 7 मुलांमध्ये, आणि त्यांनी टॅक्सीमधून रोमानिया त्या बॉर्डरवरनं रोमानिया एअरपोर्टला गेले ते मुलं. आणि मग आमचं मुलाशी जेव्हा बोलणं होत होतं तेव्हा नेट वगैरे सगळे बंद होते, त्यांना काहीच काय बोलता येत नव्हतं. पण जेव्हा आमच्या मुलाने टॅक्सीवाल्याचा हॉटस्पॉट घेतला आणि आम्हाला मेसेज केला की मम्मा आता आम्ही बॉर्डर पास केलेली आहे आणि मी टॅक्सीमध्ये बसलोय, त्या अंकलकडनं मी हॉटस्पॉट घेतलाय आणि तुमच्याशी बोलतोय, कॉल होणार नाहीये. पण तो टेक्स्ट मेसेज, व्हॉइस मेसेज असं आम्हाला करत होता आणि तो बोलला आता 7 ते 8 तास आम्हाला रोमानिया एअरपोर्टला जायला लागणार आहे. खरं तर या संपूर्ण परिस्थितीमध्ये चिंता ही असणं स्वाभाविकच आहे. युद्धाचं सावट आहे, अनेक शहरं उद्ध्वस्त होत आहेत, नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. आत्ता मुलं भारतात येत आहेत. खरं तर म्हणजे मनाला समाधान नक्कीच असेल. हो, मला समाधान म्हणजे आता आनंदच आहे ना. मुलगा येतोय, मायदेशी येतो म्हटलं ना आनंदच येतात, कारण येते एवढं मोठं वार चालू आहे आणि त्या वारमध्ये तो आणि ते म्हणजे जरा आम्ही तर 3 दिवसापासून तर दुःखीच आहोत, त्याची वाट बघतोच आहे. पण आता तेच मॅसेज असल्यामुळे आम्हाला बरं वाटत होतं की चला मुलगा आमच्याशी बोलतोय, त्यामुळे आता तो बघू, आता येईलच तो आता. नक्कीच. तर साधारणपणे 8:30 वाजता हे फ्लाईट येणार आहे. 219 मुलं ही भारतात परतणार आहेत आणि खऱ्या अर्थानं 4थं फ्लाईट आहे हे, की जे युक्रेन आणि रशियामध्ये युद्धाला सुरुवात झाल्यानंतर मायदेशी भारतीयांना आणण्यासाठी पोहोचणार आहे आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा आतुरतेनं सगळ्यांची येण्याची वाट बघतायत. सुस्मिता, तेच आजूबाजूची दृश्य तुम्ही दाखवाल का, की आता थोड्याच वेळात हे फ्लाईट येणार आहे, त्यामुळे आपल्या मुलांना रिसीव्ह करण्यासाठी बरेच पालक तिथे येऊन आधीच थांबलेले असणार आहेत, कारण त्यांना देखील उत्सुकता आहे कधी एकदा ते विमान येतं आणि आपण आपल्या मुलांना भेटतो. काय सगळं वातावरण आहे आता एअरपोर्टच्या बाहेर? सध्या खूप गर्दी झाली आहे पालकांची. खरं तर आपण बघितलं तर या एअरपोर्टवरती आता एक गेट आहे P6 वरती एअरपोर्टच्या. हे सगळे पालक हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे. आता ज्या कुटुंबियांशी आपण बोलत होतो ते नाशिकवरनं आलेले होते. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच गेटवरनं सिक्युरिटी चेक पूर्ण झाल्यानंतर हे सगळे विद्यार्थी इकडे येणार आहेत. खरं तर युक्रेन नाही तर इतर अनेक देशातनं सुद्धा अनेक फ्लाईट्स येत असतात, त्याच्यामुळं गर्दी थोडी आहे आणि इथे सगळे लोक जी त्यांना घेण्यासाठी आलेली आहेत ती पोहोचलेली आहेत. या समोरच्या गेटमधनंच सिक्युरिटी चेक पूर्ण झाल्यानंतर हे सगळे विद्यार्थी आत येणार आहेत. मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा येणार आहेत आणि देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमधनं ही विद्यार्थी युक्रेन आणि त्या लगतच्या अनेक मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये शिक्षण घेत होती आणि त्यांना आणण्यासाठीची जी काही व्यवस्था आहे ती आता आतमध्ये करण्यात आलेली आहे. आतमध्ये त्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यापूर्वी
यापूर्वी सुद्धा काही फ्लाईट्स या मुंबईमध्ये आलेल्या होत्या आणि ही साधारण चौथी फ्लाईट आहे ज्यांच्या स्वागतासाठी या मुलांच्या स्वागतासाठी साधारणपणे 8:30 वाजता नारायण राणे केंद्रीय मंत्री हे सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत आणि या एअरपोर्टमधनं अगदी काही अंतरावरतीच त्यांचे कुटुंबीय आहेत जे त्यांची मनापासून वाट बघतायत. माझ्या मागे तुम्ही बघाल तर माध्यमांची लोकं आहेत आणि त्याचसोबत अनेक कुटुंबीय आहेत जे आतुरतेनं आपल्या मुलांना इथे आल्यानंतर भेटण्यासाठी आतुर आहेत. कारण युद्ध म्हटल्यानंतर मनामध्ये भीती ही असतेच. रक्तपात होतोय, लोक मृत्युमुखी पडतायत, पण त्यातनंही आपलं माणूस आपल्या घरी लवकर यावं यासाठी आतुरलेले अनेकांचे चेहरे आम्हाला इथे पाहायला मिळतात. त्यामुळे फ्लाईट डिले झालेला आहे आणि आणखीन थोडा वेळ कुटुंबियांना वाट बघावी लागणार आहे. श्वेता. सुस्मिता, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. ज्यावेळेला 8:30 वाजता हे फ्लाईट येईल आणि त्यानंतर ही सगळी मुलं बाहेर येतील, पुन्हा मी तुमच्याकडे येऊच. तर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धादरम्यान शेजारी राष्ट्र असलेल्या बेलारूसनं एक मोठा निर्णय घेतलाय. बेलारूसनं घटनात्मक सार्वमत घेऊन आपला अण्वस्त्र नसलेला दर्जा रद्द केलेला आहे. त्यामुळे आता रशियाचा मार्ग मोकळा झालाय आणि रशिया आपली अण्वस्त्र बेलारूसमध्ये आणू शकणार आहे. आता रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्र तैनात करू शकणार आहे. त्यामुळे युक्रेनवरती दबाव वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर रशियाकडून न्यूक्लिअर डेटरंट फोर्सला देखील तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ब्रेकनंतर तुमचं स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपलं उपोषण अखेर 3ऱ्या दिवशी मागे घेतलं. राज्य सरकारनं त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजेंनी हे उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. यावेळी संभाजीराजेंनी मलाही काय होणार आहे हे माहिती नव्हतं, मात्र आता माझ्याही चेहऱ्यावरती हास्य आलंय अशी भावना व्यक्त केली. मात्र दुसऱ्या ठिकाणी संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिता राजेंनीही उपोषण केलं होतं आणि त्यांनी देखील आपलं उपोषण सोडलं. आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आत्ता इथेच थांबण्याची. मात्र यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत स्पीड न्यूज.